नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 1 चं पहिलं प्रकरण, ज्याचं नाव आहे संच, आणि यामधला सराव संच 1.2 आपण आज पाहणार आहोत। सराव संच 1.1 वरती आपण चर्चा केलेली आहे अगोदर। त्याची जर तुम्हाला व्हिडिओ पाहायची असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिले, त्या लिंकवर जाऊन तुम्ही सराव संच 1.1 ची व्हिडिओ पाहू शकता। ओके, आणि यानंतरच्या पुढच्या व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे जेणेकरून आम्ही अपलोड केलेली प्रत्येक व्हिडिओ जी आहे तिची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल आणि तुम्ही घरी बसून गणित विषय शिकू शकता। ओके, तर पहा या ठिकाणी हे पहिला जो प्रश्न आहे सराव संच 1.2 मधला, तो पाहण्याच्या अगोदर हे संचाचे काही प्रकार आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। संचाचे प्रकार आपण बघूयात आणि नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो सराव संच 1.2। ओके, तर पहा संचाचे पहिला संच आहे एक घटक संच। एक घटक संच पण नावाप्रमाणेच आहे, ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्याला आपण एक घटक संच म्हणतो। उदाहरणार्थ अशा प्रकारे समजा इथं 2 हा एकच आकडा आहे तर याला एक घटक संच म्हणणार, ज्याच्यात एकच संच त्याला एक घटक संच म्हणणार। दुसरा आहे रिक्त संच। दुसरा काय बाबा? रिक्त संच। रिक्त संच म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच नाही आहे, म्हणजे ज्या संचामध्ये आपण काहीच नाही, उदाहरणार्थ एक पण घटक नाही, त्याला रिक्त संच। समजा काही वेळेस असं शून्य असेल तर हा रिक्त नाही, कारण याच्यात शून्य आहे। रिक्त संच म्हणजे आतमध्ये शून्य वगैरे काय लिहायचं नाही, शून्य असला तर तो एक घटक होईल, कारण काहीतरी घटक दिसतो त्याच्यात, कारण शून्याला पण अस्तित्व आहे। म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच नसतं तो रिक्त घटक आपण असं सुद्धा दाखवतो, या चिन्हाने सुद्धा आपण दाखवू शकतो। रिक्त म्हणजे ज्याच्यात काहीच नाही। तिसरा जो आहे तो शांत संच। एकदम सिंपल आहे, शांत म्हणजे ज्या संचातील घटक तुम्ही मोजू शकताय त्याला तुम्ही शांत संच म्हणणार। उदाहरण 1 2 3 4 डॉट 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 नाही, डॉट डॉट नाही, 1 2 3 4 एवढंच आहे। हे आपण काय करू शकतो, घटक मोजू शकतो 1 2 3 4, याला आपण शांत संच म्हणू शकतो। आणि चौथा संच जो आहे तो अनंत संच। आता अनंत म्हणजे नावावरूनच आहे, म्हणजे ज्याच्यातील घटक आपण मोजू शकत नाही त्याला आपण अनंत संच म्हणतो। उदाहरणार्थ D 1 2 3 डॉट डॉट डॉट, म्हणजे इथं डॉट 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 आलं की तो अनंतापर्यंत जाणार, म्हणजे ज्याच्यातले घटकच मोजू शकत नाही त्याला अनंत संच असे आपण म्हणू शकतो। आता एक घटक संचाचं उदाहरण बघा, आठवड्यातील सुट्टीचा वार। सुट्टीचा वार एकच असतो, रविवार। रिक्त संच म्हणजे काय की बाबा दिवसा उगवणाऱ्या चंद्राचा समूह, दिवसा चंद्र उगवत नाही, त्याच्यामुळे तो रिक्त संच आपल्याला असणार आहे। तिसरा शांत संच म्हणजे ज्याच्यातले घटक मोजू शकतो आपण। उदाहरणार्थ आठवड्यातील वाराचा संच। आता आठवड्यातील वार तुम्ही मोजू शकता, 1 2 3 4 5 6 7 असतात, किंवा वर्षातील महिने, जे घटक आपण मोजू शकतो त्याला शांत। आता अनंत संच म्हणजे काय, जे घटक मोजू शकत नाही। उदाहरणार्थ सर्व नैसर्गिक संख्यांचा संच। तर नैसर्गिक संख्या अनंत आहेत, त्याच्यामुळे तो काय झाला, अनंत संच, म्हणजे ज्याच्यातील घटक मोजता येत नाही तो अनंत संच। ओके, आणि आता आपण बघूयात सराव संच आपल्या 1.2 मधले काही जे पुढचे जी गणित आहेत ते आता आपण बघण्याचा प्रयत्न करूयात। ओके, जास्तीत जास्त गणित आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। हे पहा मी पहिला प्रश्न लिहून घेतलेला आहे। काय आहे बाबा या प्रश्नामध्ये दिलंय की खालीलपैकी कोणते संच समान आहेत। समान म्हणजे सारखे आहेत, एकरूप आहेत, ते आपल्याला लिहायचे आहेत। ओके, आता इथं बघा उत्तर लिहिताना मी पहिला ए जो संच आहे तो लिहितो की x जो आहे ना तो 3x ए हा अशा xचा संच आहे की xचे घटक 3x - 1 बरोबर 2 आहे। आता हे समीकरण उचला आणि याच्यातल्या x ची किंमत काय ते बघा। आता मी इथं बघा, इथं लिहितो 3x - 1 बरोबर 2 आहे आपल्याकडे। आता -1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे +1 जाईल, 3x बरोबर 2 + 1। आता 3x बरोबर 2 + 1 किती, 3 झाला। मग x बरोबर 3 आपल्या जागेवर, हा 3 गुणिले इकडाला भागिले, मग x ची किंमत किती आली, 1 आली। म्हणजे याच्यामध्ये काय येणार, x ची किंमत 1 येणार। म्हणजे a मध्ये काय आलं, संच a चे घटक काय झाला, फक्त एकच आला। आता b मध्ये काय येणार बघा, x हा अशा xचा, b हा अशा एक संच b अशा x चे घटक आहे की x काय नैसर्गिक संख्या आहे। आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय, ती 1 पासून सुरुवात होतात, पण ती मूळ नाही आणि संयुक्त पण नाही। मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही अशी एकच संख्या आहे, ती म्हणजे 1। ही संख्या मूळ पण नाही आहे आणि संयुक्त पण नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। 1 ही मूळ नाही आणि संयुक्त पण नाही। आणि सी जो संच आहे त्याच्यात काय, x हा अशा xचा संच आहे की x ही नैसर्गिक संख्या आहे, n म्हणजे नैसर्गिक संख्या, आणि ती 2 पेक्षा लहान। आता 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कुठली, 1 येते, म्हणजे इथं पण 1 येणार आहे। आता तुम्ही इथं विधान 1 नंबर दिलं, याला 2 नंबर दिला, याला 3 नंबर दिला, तर 1 2 3 वरून सगळ्यांची उत्तरं सारखी, म्हणजे तिन्ही संच कसे सारखे आहेत। तिथं विचारलं बाबा कोणते संच समान आहेत, तर तीनही संच समान आहे। मग इथं लिहायचं 1 2 व 3 वरून
1 2 3 वरून काय ए बरोबर बी बरोबर सी, तीनही संच सारखे आहे. एकदम सिंपल प्रश्न आहे. फक्त आपल्याला जे संच अशा प्रकारे गुणधर्म पद्धतीत दिलेत त्यांना पहिलं यादी पद्धतीमध्ये आपल्याला लिहून घ्यायचं आणि नंतर मग सांगायचं की ते संच आहेत की संच जे समान आहेत की नाही ते आपण ऑब्झर्वेशन करून सांगू शकतोय. त्यानंतर हा जो दुसरा प्रश्न आहे त्याच्यात काय दिलं आहे, ए व बी समान आहेत का नाही, सेम आहे. जे संच आपल्याला कुठल्या पद्धतीत दिलेले आहेत, गुणधर्म पद्धतीत दिलेत, त्याला यादीमध्ये आणा. मग ए बरोबर काय बाबा, सम असलेल्या मूळ संख्या. मग आता सम असलेली मूळ संख्या कुठली, अशी कुठली संख्या आहे की जी सम पण आहे आणि मूळ पण आहे, ती 2. 2 ही एकमेव संख्या अशी आहे की ती सम पण आहे आणि मूळ पण आहे, याला नंबर देऊ 1. आता बी संचाचा जर विचार केला तर बीचा जर विचार केला तर बी आपल्याकडे बाबा इथं काय दिलं आहे, एक्स, अशा एक्सचा संच आहे की 7x - 1 बरोबर 13. आता इथल्या एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे हे समीकरण घेऊन. ओके, बघा 7x - 1 बरोबर 13. म्हणून आपण काय करणार बाबा, इथे 7x आपल्या जागेवर, 13 आपल्या जागेवर, -1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला +1. ओके, आता इथे बघा 7x बरोबर 13 आणि 1 किती झाले, 14. आता मला काढायची एक्सची किंमत, 14 आपल्या जागेवर, हा 7 गुणिले इकडाला भागिले, मग एक्स बरोबर किती, 7 गुणिले इकडाला भागिले एक्स बरोबर किती, 7 × 7 7 2 14, म्हणजे एक्स बरोबर किती, 2 आलं. म्हणजे बी संचामध्ये काय आलं, 2 आलं उत्तर. याला द्या समीकरण नंबर 2. ओके, आता 2 इथं रोमनमध्ये दिला आहे, ह्या याला पण रोमनमध्येच द्या. आता ए पण 2 आहे, एचा घटक जो 2 दिसतोय आणि बीचा पण घटक 2 दिसतोय, म्हणजे तुम्ही सांगू शकता 1 आणि 2 वरून काय बाबा, हे दोन्ही संच सारखे आहे. मग इथं लिहायचं 1 व 2 वरून. ओके, 1 व 2 वरून ए बरोबर बी, म्हणजे समान आहेत की नाही ते आपल्याला ओळखायचं. तर एकदम सिंपल साधा प्रश्न आहे आणि नक्कीच तुम्हाला समजलं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतर आपण काय करू, पुढचे आपले प्रश्न क्रमांक 3 आणि 4 प्रश्न तो दिलेला आहे तो आपल्याला बघू, कारण आज जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते आपण आज कव्हर करण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत संपूर्ण सराव संच आपण पाहणार आहोत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. ओके, तर नक्कीच व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपला जो चॅनल आहे तो सुद्धा सबस्क्राईब करा. जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा, एकदम फ्रीमध्ये तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करू शकता. ओके, कुठल्याही प्रकारचे पैसे नाही द्यावे लागत. आता बघा प्रश्न क्रमांक 4. ओके, 4 नाही, प्रश्न क्रमांक 3 किंवा 3 प्रश्न आपल्याकडे काय 1.2 मधला, की खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत. बरं का, खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत, कोणते संच रिक्त आहेत. रिक्त म्हणजे रिकामा, म्हणजे याच्यात एक पण घटक नाही तो रिक्त संच. आपण बघितलं मगाशी व्याख्या. पहिला काय दिला बाबा, चे घटक ए असे आहे की 1 आहे ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या. ए शून्यापेक्षा लहान, मी शॉर्टकटमध्ये लिहितो बरं का, नैसर्गिक संख्या. आता मला एक सांगा की शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या कुठली आहे का. नैसर्गिक संख्या म्हणजे काय, 1 2 3 4 5 6, 1 पासून पुढे सगळ्या नैसर्गिक संख्या असतात. एकापेक्षा लहान 0 नैसर्गिक संख्या नाही आहे, -1 नैसर्गिक संख्या नाही आहे. नैसर्गिक संख्येची सुरुवातच 1 पासून होते पुढे. पण यांनी काय सांगितलं की शून्यापेक्षा लहान. आता शून्यापेक्षा लहान कुठली नैसर्गिक संख्या असेल का, नसणार आहे. म्हणजे इथं ए आपल्याकडे काहीच येणार नाही आहे. शून्यापेक्षा लहान ही नैसर्गिक संख्या नसते, म्हणून ए काय आहे, ए हा रिक्त संच आहे का, आहे, कारण याच्यात काहीच येणार नाही आहे, म्हणून हा रिक्त संच आहे. खालीलपैकी कोणते रिक्त संच आहेत हा प्रश्न विचारला गेला होता, म्हणून हा काय बाबा रिक्त संच आहे, कारण याच्यातले कुठलाच घटक येत नाही, कारण शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या कुठलीच नाही आहे आपल्याकडे. ओके, दुसरा विचारलेला आहे की बी बरोबर एक्सचे घटक एक्स असे आहे की एक्सचा वर्ग बरोबर 0. आता मला बघा याच्यामध्ये बी बरोबर काय, एक्सचा वर्ग 0 म्हणजे एक्स बरोबर काय येणार आहे, 0 येणार आहे तुमच्याकडे. म्हणजे एक्सची काही ना काहीतरी किंमत मिळते, शून्याला पण किंमत आहे. एक्स काय आला 0, म्हणजे याच्यात एक घटक आहे, हा रिकामा नाही आहे, म्हणून लिहिणार बी हा रिक्त संच आहे का, हा रिक्त संच नाही आहे. सरळ तुम्ही लिहू शकता हा रिक्त संच नाही. परीक्षेला येतो 1-2 मार्काला विचारले जातात हे प्रश्न, खूप सिंपल आहेत. पण 3 प्रश्न काय आहे की बाबा बघा सी, बरं का, सी बरोबर एक्स हा अशा एक्सचा संच आहे की 5x - 2 बरोबर 0 आणि एक्स ही नैसर्गिक संख्या. नीट लक्षात घ्या बरं का, एक्स नैसर्गिक संख्या आहे. आता एक्सची किंमत इथं आपण काढू काय ते बघा, 5x - 2 बरोबर 0. आता बघा 5x, एक्सची किंमत काढायची म्हणून 5x बरोबर -2 आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले +2, म्हणून x बरोबर किती, 2 आपल्या जागेवर, 5 गुणिले इकडे आले भागिले 5. आता सी बरोबर मला सांगा, एक्सची किंमत 2/5 आले.
पण इथं अट आहे, काहीतरी आलेले आहे, मग आपण चुकून ही 2/5 देऊ शकतो. पण त्यांनी काय सांगितलं की एक्सची किंमत नैसर्गिक संख्याच पाहिजे. ही अशी 2/5 ही परिमेय संख्या आहे, ही नैसर्गिक संख्या नाही आहे. फक्त 2 म्हटलं असतं तर ती नैसर्गिक संख्या आहे, फक्त 5 म्हटलं असतं तर ती नैसर्गिक संख्या आहे. पण 2/5 ही नैसर्गिक संख्या नाही. म्हणजे इथं काय लिहू शकत नाही आपण 2/5ला. फक्त उत्तर 2 असतं तर लिहिलं असतं किंवा फक्त 5 असतं तर लिहिलं असतं. म्हणजे हा काय झाला बाबा, रिक्त संच झाला, काहीच दिसत नाही. म्हणजे हा रिक्त संच आहे. अक्षर जरा नीट काढू, हा रिक्त संच आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण ओळखू शकतो. एकदम सोपे साधे प्रश्न आपल्याकडे असतात. चौथा प्रश्न बघा आपल्याकडे काय, प्रश्न क्रमांक 4 दिलाय की खालीलपैकी शांत व अनंत संच लिहा. कुठले शांत व अनंत संच आपल्याला ओळखायचे. मी शॉर्टकटमध्ये प्रश्न लिहिलेला आहे. प्रश्न काय आहे बरं का, पूर्ण प्रश्न जर आपण बघितला तर मी तुम्हाला वाचून दाखवतो. पूर्ण प्रश्न आपल्याकडे की खालीलपैकी कोणते संच शांत व कोणते अनंत आहे ते आपल्याला लिहायचे. बरोबर, आता ए बरोबर, आता हा शांत आहे का अनंत बघा. एक्स हा अशा एक्सचा संच आहे की 10पेक्षा लहान आहे. एक्स काय संख्या काय 10पेक्षा लहान आहे आणि एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या. आता तुम्हाला माहिती आहे नैसर्गिक संख्या म्हणजे काय, 1 2 3 4 5, 1 पासून पुढच्या ज्या आहेत ना त्या नैसर्गिक संख्या असतात. ए बरोबर काय येणार बघा, आता नैसर्गिक संख्या 10पेक्षा लहान कुठली, 1 2 3 4 5 6 7 8 9, 10पेक्षा लहान सांगितले, 10च्या पेक्षा मोठी नाही आहे आपल्याकडे. मग आता हे घटक तुम्ही मोजू शकता का, 1 2 3 4 5 6 7 8 9, हा 9 संख्या आहेत. म्हणजे याच्यातले घटक 9 आहेत, ते मोजू शकतो. मग मोजू शकतो म्हणून काय झाला, ए हा शांत संच झाला. ओके, ज्याच्यातले घटक मोजू शकतो तो काय असतो आपला शांत संच असतो, आणि ज्याच्यातले मोजू शकत नाही तो अनंत संच. दुसरा काय बाबा, वाय हा अशा, बघा हा वेगळा थोडासा प्रश्न आहे. वाय हा अशा वायचा संच आहे की वाय काय -1पेक्षा लहान संख्या आहे. -1पेक्षा लहान संख्या आहे आणि ही पूर्णांक संख्या आहे. ही काय पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय की ज्या संख्या सगळ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या नैसर्गिक संख्या, 0 आणि -1 -2 -3 -4 -5 -6 अशा प्रकारच्या सगळ्या संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो, अधिक आणि वजामधल्या. आता यांनी काय सांगितलं आहे बाबा, ती -1पेक्षा लहान. आता -1पेक्षा लहान कोण असतं, -2 -3 असतं, -4 असतं, -5 असतं, -6 असतं, -7 असतं. तर कुठपर्यंत जाईल, अनंतापर्यंत जाणार ना, या गोष्टी खूप लांबपर्यंत जाऊ शकतात. म्हणून आपण म्हणू शकतो की बी हा शांत आहे का, कारण पुढे खूप वाढत जाणार आहे अनंतापर्यंत, ज्या संख्या आपण मोजू शकत नाही. म्हणून हा काय झाला, अनंत संच झाला, अनंत संच आहे. म्हणून बी हा अनंत संच आहे. आता तिसरं जे उदाहरण आहे त्याच्या सी मध्ये काय दिलं बाबा, तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. ओके, आता हे विद्यार्थी जे आहेत ते तुम्ही मोजू शकता का बाबा, 9वी मधले विद्यार्थी मोजू शकता का, अनंत आहे का. तुमच्या मास्टरमध्ये जाऊन तुम्ही मोजू शकता बाबा ना, शाळेमध्ये 9वीचे विद्यार्थी किती आहेत बाबा, 70 80 90 100 500 600, काय अनंत मुलं नसणार, तुम्ही मोजू शकणार आहे. म्हणून हा काय झाला, म्हणून हा शांत संच आहे. तर सी बरोबर दिलं होतं, पण म्हणून सी हा शांत संच आहे. ओके, आता पुढचे जे काही प्रश्न आहेत ते मी तुम्हाला आता वाचून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. पुढचा दिला चौथा, तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. आता गावातील रहिवाशी मोजू शकतो, म्हणून हा काय झाला, शांत संच. पाचवा काय, प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. आता प्रयोगशाळेमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू आहेत, कुठले उपकरण आहेत ते आपण मोजू शकतो, म्हणून हा झाला शांत संच. आता यानंतर पूर्ण संख्यांचा संच. 6वा प्रश्न काय, पूर्ण संख्यांचा संच. आता पूर्ण संख्या म्हणजे काय, 0 पासून पुढे 0 1 2 3 4 5 6 7 8 या अनंतापर्यंत आहेत, आणि ज्या आपण मोजू शकतो अनंतापर्यंत, म्हणून हा काय झाला, अनंत संच. आणि 7वा प्रश्न आहे की परिमेय संख्यांचा संच. आता परिमेय संख्या पण अनंत आहेत, भरपूर साऱ्या आहेत, त्या पण आपण मोजू शकत नाही, म्हणून हा सुद्धा अनंत संच आहे. तर अशा प्रकारे सराव संच 1.2 आपण पाहिलेला आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.3 वरती चर्चा करूयात लवकरात लवकर, आणि तो सराव संच 3.1.3 तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचावा आम्ही अपलोड केल्या असं तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. ओके, तर आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद.